फेल होण्यामागे फक्त प्रमाण मला भेटायला प्रशांत सर आले। ठीक आहे, इथेच पाठवा त्यांना। हो सर। तर काका माझा अभ्यास सांगतो न तारापेक्षा सुद्धा मी जास्त शिकलेले, माझा अभ्यास पण झाला आणि माझ्यात नॉलेज आणि स्किल्स दोन्ही पण आहेत। त्यामुळे काका या 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 बिल्डर या। श्रावणी, तुम्ही आणि तारा यांच्याकरता छान नाश्ता घेऊन या आणि चहा देईल। बरं काका, आणते। कशा आहात वहिनी साहेब? हा बरी बरी, हा छान। अहो तुम्ही गेल्यापासून कोल्हापूरची रौनक गेली आहे। तुम्ही शान आहात कोल्हापूरची, परत या। हो हो, येणार लवकर। तू कसा आहेस? साहेबांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहे। बरं ठीक आहे, तुमचं चालू दे, मी आलेच। या बसा प्रशांतराव, बसा। बोला, काय खबर बात? मग तुम्ही काय एकदम कडक फोटो पाठवले आहेत? आमचे शेख साहेब एकदम उतावळे झाले आहेत। तुम्ही त्यांचा फोन नाही उचलला म्हणून त्याने मला 5 मुलींचे फायनल फोटो पाठवायला सांगितले आहेत आणि हवी ती रक्कम द्यायला तयार आहेत शेख साहेब। पण तुम्ही तर म्हणाला होतात की पाड्यातल्या 3 मुली, पण ते शेख साहेब म्हणतायत 5। हे कसं काय? त्या 2 मुली कोण आहेत? या तुम्ही। श्रेयस, मला माहिती आहे कदाचित तू माझ्या हातून ही फुलं घेणार नाहीस, पण कसंही करून ही फुलं तुला मिळावीत असं मला खूप वाटतंय रे। मी खूप प्रयत्न करते माझ्या भावना लपवण्याचा, पण तुझ्यासाठी असलेलं माझं प्रेम मी नाही लपवू शकत। ही फुलं बघून तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद येईल तो बघायला मिळाला तरी खूप आहे। सॉरी सॉरी सॉरी
मला माहिती आहे मी तुझ्या खोलीमध्ये आलेलं तुला आवडत नाही. सॉरी, मी जाते. थांब. तुझ्या हातामध्ये काय आहे? काही नाही. नाही नाही, काहीतरी आहे, मला बघायचं. अरे काही नाहीये, खरंच काही नाहीये. दाखव. फुलं? कोणासाठी आणली ती फुलं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी आणणार बरं? तू रागवू नकोस, चिडू नकोस प्लीज. खूप मनापासून आणली आहेत मी ही फुलं. मागच्या काही दिवसांपासून तू माझ्याशी इतकं चांगला वागतोयस. मी घरी आल्यापासून माझी एवढी काळजी घेतोयस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायको म्हणून मला या घरात राहू दिलं. ही माझ्यासाठी माझी संजीवनी आहे. मला माहितीये तू खूप रागावलायस, माझ्यावर खूप चिडलायस, मी समजू शकते. पण तुझा राग घालवायला माझ्याकडे अख्खं आयुष्य आहे. आणि तुझ्या मते मी ज्या काही चुका केल्या आहेत ना, त्या चुका मी तुला विसरायला लावेन नक्की. हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस ना, म्हणून तुला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणून मी तुझ्यासाठी ही फुलं आणली. तुला नको असतील तर मी घेऊन जाते. दे. थांब. माझी फुलं आहेत ना, ती कुठे घेऊन चालली आहेस? आता मला दिली म्हणजे माझीच झाली ना ती. असं दिलेलं गिफ्ट परत नाही नेऊ शकत. तुला तर काहीच समजत नाहीये. दे माझी फुलं मला.